नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आजची टिफिन भाजी काय आहे पाहूया। तर इथे फ्लावर आहे ना मी छानपैकी कटिंग करून घेतलेला आहे आणि तो आहे ना गॅसवर उकडण्यासाठी ठेवून दिलेला आहे। 2-3 पाण्याची उकळी घेतली का तो छान शिजतो पण। आणि त्यासाठी मसाला मी इथे 2-3 कांदे आहे ना उभे कटिंग करून घेतलेले आहे, 2 टमाटे कटिंग करून घेतलेले आहे आणि आलं आणि लसूण। आता कांदा आणि टमाटे छानपैकी तेलामध्ये ना थोडासा परतून घ्यायचा आहे। त्याचं थोडंसं आहे ना असं पाणी वगैरे निघून गेलं की छान तो परतला जातो। मग आता हा परतून झालेला आहे आपला, तो थंड होईपर्यंत आहे ना आपल्या इकडे फ्लावरसुद्धा शिजून झालेला आहे। आता याच्यात आहे ना आपण ही जे आलं लसूण आणि कांदा आणि टमाटर याचं आहे ना छानपैकी प्युरी करून घ्यायची आहे। तोपर्यंत हे आपलं शिजलेलं आहे, तर आता हे पण थंड होईपर्यंत आहे ना आपण प्युरी करून घ्यायची आहे। हे पहा, ह्या पद्धतीने तुम्ही ना प्युरी करून घ्यायची आहे। असे छोटे छोटे व्हिडिओ आहे ना नक्की लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो। हे पहा, आता इकडे आहे ना 2 चमचे आहे ना काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा आहे ना गरम मसाला आणि थोडीशी हळद तेलामध्ये ॲड केलेली आहे। तेल छान गरम झालं होतं। आता हे पहा, आपण मसालासुद्धा त्याच्यात टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी प्युरी केलेली आहे ना ती त्याच्यात ॲड करायची आहे। प्युरीचं तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने भाजी फ्लावरची केली ना सगळेजण आवडीने खातात मैत्रिणींनो। जे न खाणारे आहेत ना ते सुद्धा आवडीने खातात। हे पहा, कलरसुद्धा असा भन्नाट दिसतो ना की बस। असे छोटे छोटे व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। तुमच्या एक फॉलोने तेवढंच मोटिवेशन मिळत असतं। चवीनुसार मीठसुद्धा याच्यात ॲड केलेलं आहे। हे फ्लावरचं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत। हे पहा, कशी भन्नाट अशी भाजी झालेली आहे, चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते, मस्तच। आता ही भाजी आपली छानपैकी ग्रेव्हीची तयार झालेली आहे। वरून कोथिंबीरचा मारा करायचा आणि बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा भात याच्यासोबत ताव मारूया आपण। तर नक्की लाईक फॉलो कमेंट करायला अजिबात विसरू नका। हे पहा, कसले भारी दिसते ना मैत्रिणींनो, आणि चवीला तर त्यापेक्षा सुद्धा भारीच। प्लीज फॉलो।